चाटुकार पत्रकारितेला जातीवादाची लागण ही वाढत चाललेली आहे। 76 लाख मतदान हे आले कुठून? निवडणूक आयोगाला कोर्टाने नोटीस बजावली, ह्या हेडलाईन बनण्यात आल्या। पण या कोणामुळे? तर त्या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमुळे। पण ज्यांचा संबंधही नाही त्यांचे फोटो आणि नाव या बातम्यांमध्ये टाकण्यात आले। ज्यांच्यामुळे घडले त्यांचा साधा उल्लेखही आढळला नाही। 6 वाजच्या नंतर 76 लाख मतदान आले कुठून? या संबंधी निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रश्न विचारणारे कोण? कोर्टामध्ये याविरुद्ध याचिका दाखल करणारे कोण? 76 लाख मतदान हे अतिरिक्त आहे हे कोर्टामध्ये सादर करणारे कोण? या याचिकेवर युक्तिवाद करणारे कोण? निवडणूक आयोगाला कोर्टाने नोटीस बजावली। ही नोटीस कोणामुळे बजावली? देशातील 21 राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ईव्हीएम विरुद्ध एकत्र येण्याचे पत्र लिहून आवाहन करणारे कोण? महाराष्ट्रव्यापी ईव्हीएम विरुद्ध स्वाक्षरी मोहिमेमध्ये 11 लाख मतदारांनी सहभाग घेतला। ही मोहीम राबवणारे कोण? ईव्हीएम विरुद्धचा लढा आणि निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्या यासाठी लढणारे कोण? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी। इतर जर कुणी हा लढा लढला असता तर वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर मोठमोठ्या हेडिंगने त्यांच्या नाव आणि फोटो सहित ह्या बातम्या बनवण्यात आल्या असत्या। पण हा लढा वंचित बहुजन आघाडी आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी लढला आहे, म्हणून यामध्ये पत्रकारांची चाटुकारिता आणि जातीवाद दिसून येतो।